अमेरिकेने अचानक म्हणजे ट्रम्प साहेबांनी अचानक H1B व्हिसाची जी फी आहे ती $1,00,000 पर्यंत नेली. म्हणजे त्याचा कन्व्हर्शन रेट जर पाहिला आपण तर तो 88 लाख रुपये जे आहे ते कुठल्याही प्रोफेशनलला तिथे काम करण्यासाठी नवीन फी म्हणून ती द्यावी लागेल. सातत्यानं हा वार का होतोय? म्हणजे त्यांनी म्हटलं आम्ही सीजफायर केलं, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चूप. त्यांनी म्हटलं टॅरिफ लावले, देशाचे प्रधानमंत्री चूप. 25 वरून 50% नेले, देशाचे प्रधानमंत्री चूप. त्यांनी बर्थडे विश केलं, एकदम आमचे साहेब खुश झाले. त्यांनी म्हटलं माझे खूप चांगले मित्र आहे, आमचे साहेब झाले खुश, पटकन ट्विट. पण त्यांनी जेव्हा जेव्हा वार केला तेव्हा तेव्हा देशाचे प्रधानमंत्री उत्तर का देत नाही? आपण एवढं स्ट्रॉंग आहोत, आपला देशाचं एक अस्तित्व आहे, लोकशाही म्हणून मिळवलेली सर्वात मोठी जगातली संपत्ती आहे. पण मोदी साहेब काही त्याच्यावर उत्तर देत नाही. रशियाचं तेलाचं मला वाटत नाही की खूप मोठं कारण आहे, कारण चायना पण घेतं, अनेक देश घेतात. मग आपल्यावरच अशा पद्धतीचं वागणं अमेरिकेचं का? का आमची फॉरेन पॉलिसी कुठेतरी अडचणीत आलेली आहे का? यांच्या वागण्याचा त्याच्यात काही परिणाम झालेला आहे का? परदेशामध्ये जाऊन ज्या पद्धतीने विश्वगुरूची इमेज बनवण्याचा प्रयत्न तिथे कुठे इगो दाखवला गेलेला आहे का? किंवा मग अदानीच्या संदर्भामध्ये जे काही त्यांनी वॉरंट दिलेले आहे ते इश्यू न करण्यामुळे दुसरे काही असे काही कारण आहेत का? अशा अनेक गोष्टींच्या शंका ज्या आहेत त्या निर्माण होतात. एवढं सगळं केल्यानंतर आम्ही अमेरिकेसाठी कॉटन इम्पोर्ट ड्युटी, कापूस आयात कर जो आहे तो 11% 0% आणला. तेव्हा मोदींनी हा विचार नाही केला की या महाराष्ट्रातल्या, गुजरातमधल्या आणि संपूर्ण कापूस पट्ट्यामधल्या शेतकऱ्यांचं काय होईल? एवढा माल डम्पिंग झाल्यानंतर दिवाळीमध्ये पुन्हा आपल्या देशात आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे, याचा विचार त्यांनी केला नाही का? सर्वीकडनं देशाला ज्या पद्धतीने घेरल्या जात आहेत, म्हणजे पाकिस्तान सारखं आतंकी राष्ट्र, आतंकवादाला पाठिंबा देणारं राष्ट्र जे आहे त्याच्यावर 19% ड्युटी लावतं, त्याच्यासोबत डिफेन्स पॅक्ट करतात. त्याला एवढंच नाही तर युनायटेड नेशन्समध्ये म्हणजे ऑपरेशन सिंदूर नंतर युनायटेड नेशन्समध्ये अँटी टेररिस्ट कमिटीचं उपाध्यक्ष आणि अँटी तालिबान सँक्शन्स कमिटी जी आहे त्याचं त्याला अध्यक्ष बनवलं जातं. त्याच्यासोबत सौदी अरेबिया जो आमचा चांगला मित्र आहे तो नाटो सारखा करार, म्हणजे नाटो सारखा करार म्हणजे पाकिस्तान किंवा सौदी अरेबियावर कोणीही अटॅक केला तर तो एक दुसऱ्यावर अटॅक झाला अशा पद्धतीचं रेसिप्रोकल ट्रेटी जी आहे ती त्या दोन राष्ट्रांमध्ये होत असते. बांगलादेशमध्ये सुद्धा मिलिटरी बेस तयार करण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे, तिथे त्यांचं वॉर प्लेन उतरलं. या गोष्टी पहिले कधीच घडल्या नव्हत्या आणि या सगळ्या घडत असताना भारताच्या लोकांनी लिव्ह ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया फॉर ऑस्ट्रेलियन्स, आयर्लंडमध्ये हे सुरू आहे, अमेरिकेमध्ये सुद्धा हे सुरू झालेलं आहे. आणि आर्थिक कोंडी जी आहे ती आर्थिक कोंडी ट्रम्प साहेब म्हणजे अमेरिका आमची का करता आहे, आर्थिक आणि संरक्षण दृष्ट्या का करताय समजायला मार्ग नाही. चहाबारचे मिळालेले परमिशन जे आहे किंवा चहाबारसाठी आपल्याला जे काही सवलती मिळाल्या होत्या त्या सुद्धा काढून घेतल्या. तर चहाबारमध्ये आम्हाला मिडल ईस्ट आणि युरेशियामध्ये जो काही ऍक्सेस मिळणार होता तो ठीक आहे, पण स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स त्याचं तेवढंच महत्वाचं आहे, कारण पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर सेम तिथे सुद्धा चायना येऊन बसलेला आहे. तर या अशा अनेक अडचणीचा जो प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे. आमचे विश्वगुरू, आम्ही अच्छे दिन आ रहे, सब कुछ चंगाशी असं म्हणणारे 15.5 लाखापेक्षा जास्त लोक तर हिंदू लोक या देशाचं नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेत आहेत. अनेक लोक दुबईला शिफ्ट होत आहेत, वेगवेगळ्या देशांमध्ये शिफ्ट होत आहेत. हे का होत आहे याचा विचार कधीतरी भाजपच्या लोकांनी किंवा भाजपवर प्रेम करणारे, मी अंधभक्त म्हणणार नाही, त्यांनी विचार केला का की आम्ही कुठे आहोत? आम्ही जगातली चौथी अर्थव्यवस्था म्हणून घेत असताना 80 करोड लोक लाईनमध्ये लागलेले आहेत. 2011 नंतर जनगणना झाली नाही, नाहीतर त्याच्यानंतर ते 96 कोटीपेक्षा जास्त लोकांना द्यावं लागेल अशा पद्धतीची परिस्थिती देशामध्ये आहे. 100 कोटीपेक्षा जास्त लोक हे 100 रुपयापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा पद्धतीचे आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आमचा रेमिटन्सेस हे किती महत्वाचे आहे. हे जे आमचे सगळे लोक बाहेर नोकऱ्या करतात हे लोक आमच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह, ज्याच्यामुळे आम्ही आज उभा आहोत, जगाचा आपण आपला इम्पोर्ट अफोर्ड करू शकतो, त्याच्यामुळे जग आमच्यावर कुठली ऍक्शन घेत नाही. आमच्या इथे श्रीलंका, नेपाळ या बांगलादेश सारखी परिस्थिती झाली नाही, त्याला फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जबाबदार आहे. त्याच्यावर 3.5% टॅक्स लावलेला आहे. म्हणजे भारतीय लोकांना तिथून काढण्याचा आणि भारतीय लोकांनी तिथे येऊ नये अशा पद्धतीचे धोरण अमेरिका का घेत आहे याचं उत्तर देशाचे प्रधानमंत्री देत नाही. एवढा कमजोर प्रधानमंत्री आजपर्यंत या देशात झाला नाही. ज्यावेळेस आमच्याकडे 2 वेळचं खायला नव्हतं तेव्हा लालबहादूर शास्त्री अमेरिकेपुढे ताठ मानेने उभे होते. जेव्हा भारताला धमक्या मिळत होत्या की तुमच्या 7th फ्लीट पाठवलं, 7वं आरमार, त्यावेळेस इंदिराजी वाकल्या नाहीत. जेव्हा पाकिस्तानच्या न्यूक्लिअर बॉम्ब बनवण्याच्या याच्यात अमेरिका मदत करत होतं तेव्हा 2 टूक राजीव गांधींनी त्यांना सांगितलं होतं की तुमचे आमचे संबंध अशाने खराब होतील, संबंध तोपर्यंत चांगले होणार नाही जोपर्यंत तुम्ही ह्या कारवाया थांबवणार नाही. आज नया भारत घर में घुस के मारता है, त्या पाकिस्तान सारख्या चिल्लर देशाच्या संदर्भात आम्ही हे बोलतो, पण अमेरिकेला नया भारत, विकसित भारत, सबसे बडा भारत, विश्वगुरु का भारत, आणि आम्ही साधा ताठ मान करून आमचा स्वाभिमान दाखवू शकत नाही. म्हणजे मोदीजींचा या देशांच्या लोकांवर विश्वास नाही राहिला की मित्रासाठी कुठं वाकले आहे, की यांचं व्यक्तिगत असं काहीतरी चायनाकडे
आणि अमेरिकेकडे आहे, अशा पद्धतीच्या शंका निर्माण झालेल्या आहे. काही लोकांना वाटतं की अमेरिकेने आमच्यासोबत केलं वाईट केलं, आमचं एमईने असं म्हटलं, एमईने तसं म्हटलं. ट्रम्प एमईए थ्रू नाही बोलत आहे, त्यांच्या मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स विदेश मंत्रालयाकडनं नाही बोलत आहे, ते स्वतः बोलतात आहे. आणि चायना आम्हाला आमचा इम्पोर्ट वाढवेल आणि चायना अमेरिकेला रिप्लेस करेल असं जर कोणी म्हणत असेल तर तो मूर्खाच्या नंदनवनात राहतो. तो कशाला बॅलन्स ऑफ पॉवर आपल्या फेवरमधून आपल्याला भारताकडे येऊ देईल? तो तर नेहमी हेच बघेल की भारत हा आर्थिकदृष्ट्या कमकुवत कसा राहायला पाहिजे, डिफेन्सच्या दृष्ट्या कमकुवत कसा राहायला पाहिजे. या संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की 2014 नंतर या देशामध्ये एकही मोठी सॉफ्टवेअर कंपनी का आली नाही. अमेझॉन निर्माण होतं, फ्लिपकार्ट निर्माण होतं, मेटा निर्माण होतं, ट्विटर निर्माण होतं, एक्स निर्माण होतं. वेगवेगळे संशोधनं लागतात. ड्रोन्सच्या संदर्भामध्ये मोठे संशोधन होतात, मोटर्सच्या संदर्भामध्ये, इलेक्ट्रॉनिक मोटर्सच्या संदर्भामध्ये मोठे संशोधन होतात. ते भारतात का झाले नाही? मग मी बघत होतो की भारतामध्ये काय काय संशोधन झाले. तर भारतामध्ये सगळ्यात पहिले विप्रो 1990 मध्ये स्थापन झाली. म्हणजे सरकार धोरण बनवत असताना इतर लोक जे आहे त्या पद्धतीनं गुंतवणूक करत होते आणि जगामध्ये आयटीच्या क्षेत्रात दबदबा निर्माण करण्याचं काम जे आहे ते सुरू होतं. 80च्या दशकामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस मोठ्या प्रमाणात आले, त्याला वाढ देण्यात आली सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटला. राजीव गांधी आल्यानंतर त्याला धोरणात्मक बदल जे आहे ते सुरू झाले. 80च्या याच्यात इंदिराजींपासूनच राजीवजींनी त्याला मोठ्या प्रमाणात पुढे नेलं. मग विप्रो, इन्फोसिस 1981, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 1968, ॲक्सेंचर 1989, HCL 1991 आणि क्विक हिल 1993. या सगळ्या कंपनी त्या काळामध्ये सुरू होऊन वाढल्या, फोफावल्या, जगामध्ये आपले दबदबे निर्माण केले आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण केला या देशामध्ये आणि नवश्रीमंत नवमध्यम वर्गाची निर्मिती केली. 2014 नंतर मात्र आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये कसे मागे येतो आहोत याचा विचार सुद्धा या देशाच्या तरुण पिढीनं, जेन झीनं आणि तरुण पिढीने केला पाहिजे. त्यांना लक्षात येईल की कोण देशासाठी काम करत होतं आणि कोण मित्रांसाठी काम करत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर H1B जे आहे, व्हिसा जो आहे, याला बघावं लागेल की आमची विदेश नीती अपयशी ठरलेली आहे. आर्थिकदृष्ट्या आमची कोंडी होत आहे, संरक्षणदृष्ट्या आमची कोंडी होत आहे. स्ट्रॅटेजिकली आम्हाला कोंडीत पकडण्याचं काम जे आहे हे केलेलं आहे. त्यामुळे बाहेर जाऊन मॅडिसन स्क्वेअरमध्ये मोदी पैसे देऊन लोक जमा करून इथून लोक पाठवून वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन मोदी करणं आणि गळ्यामध्ये पडणं इतर राष्ट्राध्यक्षांच्या, हे म्हणजे फॉरेन पॉलिसी नाही आहे. हे याच्यावरून सिद्ध झालेलं आहे आणि अजून कोणते संकट देशावर येतात हे आता पुढे बघावं लागेल. त्यामुळे मोदी हे अंतर्गत धोरणांच्या संदर्भामध्ये, मग ते आर्थिक असो की संरक्षणाचं असो, अपयशी ठरले. विदेश नीतीमध्ये अपयशी ठरले आणि संरक्षण दृष्ट्या सुद्धा हे अपयशी ठरलेले आहेत. याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही.